आंबेडकरी चळवळीमध्ये जेव्हा मतभेद होऊ लागले तेव्हा वामनदादांना राहवलं नाही. वामनदादांनी लिहिलं की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारेचे टोक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेचे चोख असते. म्हणजे भीमाच्या मताचे शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीचे फक्त 5 लोक जरी असले तरी ही चळवळ पुढे घेऊन जाता येऊ शकेल. वामनदादा असे का म्हणाले असतील? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रामलीला मैदानामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून 18 मार्च 1956 रोजी दिलेला एक वाक्य होता. ते म्हणायचे की मला माझ्याच समाजातील शिकलेल्या लोकांनी धोका दिला आहे. मला असं वाटलं होतं की माझ्या समाजातील लोक शिक्षण घेऊन पुढे येतील आणि आपल्या मागे राहिलेल्या समाजाला पुढे आणतील, पण माझा भ्रमनिराश झाला आहे. त्यांनी फक्त स्वतःचा विकास केला आणि जे लोक स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग फक्त स्वतःच्या विकासासाठी करतात त्यांचं शिक्षण वाया गेले म्हणून समजा. आज तीच लोक पदासाठी, प्रतिष्ठेसाठी, मंत्रिपदासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करताना ते दिसत आहेत. तीच लोक संविधानाचा विरोध करताना आपल्याला दिसत आहेत. आरक्षण विरोधामध्ये त्यांचे वाक्य बाहेर येताना दिसत आहेत महाराज. आणि ते एक उदाहरण मी आपल्या भाषणातून, व्याख्यानातून नेहमी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. जी लोक आज संविधानाचा विरोध करताना दिसत आहेत, आरक्षणाचा विरोध करताना दिसत आहेत. एकदा एक माणूस आपला डुक्कर घेऊन एका बोटीतून प्रवास करत चालला होता. त्या डुकराने याआधी कधी त्या बोटीतून प्रवास केला नव्हता, त्यामुळे तो अस्वस्थ होऊन सारखा वरखाली ये जा करत होता. पण त्याच्या या सगळ्या गोष्टीमुळे, त्या डुकराच्या या सगळ्या हलचालीमुळे ती बोट सुद्धा हलत होती. आणि त्या डुकराच्या मालकाला, त्या बोटीच्या मालकाला भीती वाटली की हे डुक्कर जर आता शांत झालं नाही तर आपली बोट बुडालीच म्हणून समजा. पण करावं काय? ही सगळी जी परिस्थिती आहे, त्या बोटीवर अजून एक तिथे एक माणूस उभा होता. तो सगळा काही हा प्रकार पाहत होता. तो त्या डुकराच्या मालकाजवळ गेला आणि म्हणाला की मला फक्त 2 मिनिटं द्या, मी डुकराला आत्ता शांत करतो. त्या डुकराच्या मालकानं लगेच त्याला परवानगी दिली. नंतर त्या व्यक्तीनं 2 माणसांना जवळ बोलावलं, त्या डुकराला उचललं आणि दिलं पाण्यामध्ये फेकून. पाण्यात पडल्यानंतर ते डुक्कर तडफडू लागलं, जीवाच्या आकांताने पोहू लागलं. 15 सेकंद त्याला पाण्यात ठेवल्यानंतर पुन्हा त्या डुकराला वर बोटीमध्ये ओढण्यात आलं आणि आता ते डुक्कर पुढच्या प्रवासभर त्या बोटीच्या कोपरा पकडून गपगुमानपणे शांत राहिलं. प्रवास संपल्यानंतर त्या डुकराच्या मालकाने त्या व्यक्तीला प्रश्न केला की हे सगळं तुम्ही कसं काय केलं? तेव्हा त्या व्यक्तीने एक वाक्य त्याला सांगितलं आणि मला असं वाटतं की आजच्या व्याख्यानाच्या निमित्तानं तुम्ही ते लक्षात घेतलं पाहिजे. तो व्यक्ती म्हणाला की दुसऱ्यांचे दुःख स्वतः अनुभवल्याशिवाय कळत नाही. मी जेव्हा या डुकराला पाण्यात टाकलं तेव्हा त्याला या पाण्यात असलेल्या धोक्याची जाणीव झाली आणि या बोटीचे महत्त्व कळालं. आज जी लोक आरक्षण विरोधामध्ये बोलताना दिसत आहेत, आज जी लोक संविधानाच्या विरोधामध्ये बोलताना दिसत आहेत, मी त्यांना काय असं म्हणतो की यांना फक्त 6 महिने, यांना फक्त म्हणा की तुम्ही फक्त 6 महिने मनुस्मृतीनुसार वागून दाखवा. गड्यात मडका आणि कमरेला झाडू बांधून तुम्ही फिरून दाखवा. सार्वजनिक ठिकाणी येण्यापासून जेव्हा तुमच्यावर बंदी घातली जाईल तेव्हा तुम्हाला भारतीय संविधानाची किंमत समजेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किंमत समजेल, आरक्षणाची किंमत समजेल. आणि अशी बरीच लोक आहेत. आमचे रमेशदादा बुरबुरे आहेत, त्यांची फार सुंदर एक कविता आहे. ते म्हणतात की जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते. आणि म्हणून त्या संविधानाचे महत्त्व आम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. अरे लग्न झाल्यानंतर 2 भावांना एकत्र राहणं जमत नाही साहेब, पण भारतामध्ये 29 राज्य आहेत, 10 धर्म आहेत, 7,500 जाती आहेत, 3,000 भाषा आहेत, हजारो पंथ आहेत, हजारो संस्कृती आहेत, 45 कोटी कुटुंबात 136 कोटी लोक आहेत आणि या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा आपला भारतीय संविधान आहे. दिस इज द पॉवर ऑफ अवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. संविधान लिहून झाल्यानंतर पत्रकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला की बाबासाहेब, संविधान लिहिताना तुम्हाला जास्त त्रास तर झाला नाही? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य आहे की भारतीय संविधान लिहिताना मला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत, कारण माझ्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य उभा होता. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले की मी संविधान कितीही चांगला लिहिला, पण त्याला राबवणारे हात जर चुकीचे असतील तर त्या संविधानाचा काहीच उपयोग होणार नाही. आणि म्हणून शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळ या संविधानाला जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. ते हातात, ते जो संविधान आहे तो चांगल्या हातामध्ये कसं पडेल या संबंधाने विचार करण्याची आज खऱ्या अर्थानं